फायनली मित्रांनो आपण आलो कुंडाच्या इथे. इथं बघू शकता त्या साईडला किती पाणी आहे. संध्याकाळचे वाजले 7 मित्रांनो. भरपूर उजेड पण आहे इथं. या साईडला पब्लिक मस्त पैकी चिल मारते बघू शकतात मित्रांनो. हे बघा तर 2-3 लोक आंघोळ करताय. भावेश तू पण करणार आहे का आंघोळ? मित्रांनो आम्ही फक्त हातपाय धुणार आहे. पुढचा प्लॅन कॅन्सल कारण की इथं भरपूर थंड पाणी येतं. ठीक आहे मित्रांनो आपण पण हातपाय धुवून निघूया. ठीक आहे पटापट आपण चांगली जागा शोधूया. पटापट धुवून घेऊया नंतर जाऊया आता फिरायला. व्हिडिओ सोबत कंटिन्यू बनत राहा मित्रांनो. खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे. बघू शकता या साईडला कशा प्रकारे व्ह्यू आहे सप्तशृंगी मातेचा कोंड्याचा. फायनली मित्रांनो आपण झालोय फ्रेश. थंड थंड पाणी होतं. जरा हातपाय वगैरे धुवून घेतलेले. शर्ट वगैरे चेंज करून झालेलं आहे कारण की भरपूर आपण उन्हामध्ये वरती चढलेलो का भरपूर घाम आलेला. स्मेल पण येत होता त्याचा म्हणून विचार केला शर्ट घालू आता चेंज करून. तर ठीक आहे मित्रांनो आता आपण चाललो त्या साईडला. त्या साईडला बघू शकतो किती सुंदर सप्तशृंगी मातेचं पेंट लावलंय एकदम LED मध्ये ज्यामध्ये लाईट मध्ये. तर नाईट मध्ये एकदम अजून सुंदर दिसेल. तर ठीक आहे तुम्हाला पण तिथे जाऊन दाखवतो मित्रांनो कशा प्रकारे आहे तो. हे बघा एकदम सुंदर सप्तशृंगी मातेचं मूर्ती उभी केली आहे. या साईडला आता LED TV सारखं त्यामुळे सप्तशृंगी मातेचं फोटो लावलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो आपण बघूया जाऊया तिकडं कशा प्रकारे आहे ते. या साईडला बघू शकतात हळूहळू अंधार व्हायला आलंय. किती सुंदर हळूहळू तो व्ह्यू येईल. सूर्य तर निघून गेलाय आता फक्त चंद्राच्या उजेडाने जे काय उजेड राहील ते. या साईडला बघू शकतात मित्रांनो किती सुंदर सप्तशृंगी मातेचं फोटो आहे. हे बघा एकदम सही आहे. पूर्ण उजेड पडतंय आजूबाजूला पूर्ण एवढे LED की आजूबाजूला पूर्ण उजेड पडतंय मित्रांनो. आता इथं पटापट आपण त्या साईडला बघू शकतात कशा प्रकारे यांची यात्रा निघाली. वाह क्या सीन है, वाह क्या सीन है मित्रांनो. हे बघा खूप एन्जॉयमेंट करतो इकडे आपण पूर्ण दिवसभर. हे बघा मित्रांनो काय बोलतो भाई कसं वाटतंय तुला इथे येऊन? वाटतंय आता थोडं चेहरा घेऊन वाटतंय. थोडा मेकअप वगैरे टचअप वगैरे थोडा करून घेतलेला आहे मित्रांनो आम्ही पण. काय बोलतो बरोबर ना? आता थोडं फोटो काढ. चला मित्रांनो आता इथे पटापट फोटो काढूया मित्रांनो आणि जाऊया त्या साईडला. फायनली मित्रांनो आपलं फोटोशूट वगैरे सर्व झालेलं आहे. आता आपण त्या साईडला चाललोय मित्रांनो. त्या साईडला बहुत किती सुंदर सुंदर पब्लिक आहे आपल्या पाठीमाग. त्या साईडला भावेश पण थांबलेला आहे. समझ रहे हो ना. सुंदर सुंदर लोक आहे या साईडला. चला मित्रांनो आता पटापट जाऊया आपण. कंटिन्यू व्हिडिओ सोबत वॉच करत राहा मित्रांनो. स्किप जरा पण करू नका. खूप इथं सुंदर सुंदर प्लेस इथं दाखवायला तुम्हाला दाखवतोय मित्रांनो. ठीक आहे या साईडला पूर्ण राऊंड सारखं बनवलंय मित्रांनो. आजूबाजू भिंत वगैरे सर्व बांधली आणि मधोमध तो पूल आहे. तर आपण चाललोय त्या साईडला तिथं गाडं पडलेलं म्हणजे ते पडणार होतं पण मातेच्या कृपेने तिथे पडलं नाही. हे बघा मित्रांनो पूर्ण पब्लिक खाली झाली कारण की आता रात्रीचा व्ह्यू आहे. फायनली मित्रांनो आपण आलोय लोकेशनवर. या साईडला बघू शकतात स्टार्टिंगलाच हागेंचं दुकान आहे चणे फुटाण्याचं कारण की तिकडे घेऊन जायला खाता खाता एन्जॉयमेंट करायचं. आपण पण एन्जॉयमेंट करणार आहे इथून घेणारे चणे फुटाणे जे काय असेल ते. काय घेतोय? अरे बिया नको घेऊ शेंगदाणे घे. मित्रांनो भावेश घेत होता बिया पण त्याला बोललो मी शेंगदाणे घे कारण की शेंगद्यामध्ये मजा येते. बियामध्ये ते सारखं सारखं सोडून खायला कंटाळा येतो म्हणून आपण व्ह्यू एन्जॉय करणार की ते सोडत बसणार. तर म्हणून त्याला बोललो शेंगदाणे घे मित्र. तर फायनली आपले शेंगदाणे घेऊन आलेले. या साईडला बघू शकता किती सुंदर सुंदर व्ह्यू आहे. हे बघा पूर्ण पब्लिक जायला यायला रस्ता आहे. तुम्ही पण नक्की आले तर गडावर ते
पाण्याचं कुंड आहे त्याच्या बाजूलाच त्या पाठीमागाच रस्ता आहे मित्रांनो इकडे जायला डोंगराच्या साईडला. तोच रस्ता वापस कुंडामध्ये येतो. फायनली येऊन झालेलं आहे भावेचं शेंगदाणे. बघूयात आणि शेंगदाणे घेतले काय घेतलंय रे. तर मित्रांनो आता शेंगदाणे घेतले. एन्जॉयमेंट करायला व्ह्यू बघूया, ब्लॉग काढूया आणि शेंगदाणे खात एन्जॉय करूया. तुम्ही पण मित्रांनो व्हिडिओ नक्की एन्जॉय करा. काय बोलतो भावी. फायनली आपण खातोय शेंगदाणे. शेंगदाणे खात काय मस्त ब्लॉग बनत. भरपूर एकदम हवा पण चालू आहे. एकदम सुंदर वाटतंय मित्रांनो इथे. तुम्ही पण नक्की इथे विजिट करू शकतात. तुम्हाला डोंगर वगैरे साईडला व्ह्यू बघायचा असेल तर नक्की इथं मित्रांनो आजूबाजू सर्व डोंगर आहे. या साईडला बघू शकतात पूर्ण डोंगरला लावायला सेफ्टी लावली आहे कॉर्नर्सला, कारण की कोणी जाऊ नये खालती. बघा मित्रांनो मस्त मारायला बसायला सुद्धा इकडे आरामात बसवा. चिल मारा एकदम थंड हवेसोबत. लोक पण चिल मारताय इकडं, फोटो वगैरे काढताय. आपण पण फोटो वगैरे काढूया इथं. एकदम थंड हवा येते मित्रांनो. इथं बघू शकता किती झेंडे लावलेले इथं. सप्तशृंगी मातेचे झेंडे लावले इथं भरपूर प्रकारे, कारण की लोकांचा भरपूर श्रद्धा आहे मातेवर मित्रांनो. हे बघा या साईडला हे ना, या साईडला मित्रांनो एक छोटंसं मंदिर आहे सप्तशृंगी मातेचं. जी घटना झालेली तिथं सप्तशृंगी मातेचं छोटंसं मंदिर आहे. या साईडला बघू शकतात. हे जे गाडाचं निशाण आहे मित्रांनो, ऑरेंज दिसते. हे सर्व त्या गाडाचे निशाण आहे. ते खाडी पडणार होतं हे बघू शकता. खाली भरपूर मोठी खाडी. तिथे खाडीच बैलगाडं पडणार होतं, पण मातेच्या कृपेने ते पडलं नाही मित्रांनो. वापस रिवर्स झालं. म्हणून त्या चमत्कारमुळे मातेचं मंदिर इथं पण बांधलं गेलं आहे. असे भरपूर किस्से मातेचे ते सांगू शकत नाही मित्रांनो. भरपूर चमत्कार आहे माता. तुम्ही पण नक्की विजिट करा वणीगडावर. या साईडला बघू शकतात लोक पण मजबूत दर्शन वगैरे करताय, फोटो वगैरे काढताय. पण आपण पण करूया मित्रांनो. हे बघ काय बोलतो भावेश तर फक्त शेंगदाणे खात एन्जॉय करतोय वाटतं. काय बोलतो. हे बघा हे तेच आहे मातेने जेव्हा काढा केलं होतं. हे बघा चाकांचे वैकण ते बघा. फायनली मित्रांनो आपलं सप्तशृंगी मातेचं छोटंसं मंदिरचं दर्शन झालेलं आहे. त्या साईडला आपण मंदिर सोडलेलं जे बसायचं वगैरे आहे त्याच्या पलीकडं सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे. तिकडं आपलं दर्शन वगैरे झाले, फोटो वगैरे काढले आपण मस्तपैकी. या साईडला आपण आलोय. या साईडला पब्लिकच नाही मित्रांनो. काय बोलतो भाई भाई. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. मित्रांनो 7 वाजले, पब्लिकच नाही. सगळं पब्लिक घरी गेली. तर आपण आता आलोय फिरायला. बघूया मित्रांनो पुढं काय होतं. अजून खूप इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओ. तुम्ही पण नक्की वॉच करत राहा. हे बघा पूर्ण डोंगरावरनं व्ह्यू बघा मित्रांनो कशा प्रकारे दिसतोय. पूर्ण लाईट जिथं शहर आहे, मोठं गाव आहे, खेडेगाव आहे, जे लाईट आहे ते सर्व दिसतंय आपल्याला डोंगरावरून. खूप मजा येते मित्रांनो. मस्त थंड हवा चालते. त्या साईडला बघू शकतात सप्तशृंगी मातेचं मंदिर दिसतंय. हे बघ जवळून पण जाऊया मित्रांनो आपण. आता हे इथलं प्लेस फिरून झालं तर आपण आतमध्ये जाणार आहोत. भरपूर इंटरेस्टिंग होणारे व्हिडिओ मित्रांनो. आतमध्ये पण भरपूर काय बघायला सुद्धा आहे, खरेदी करायला सुद्धा आहे मित्रांनो. तुम्ही पण नक्की वणीगड व्हिजिट करा. त्याला बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे मित्रांनो. जास्त लांब जाऊया नको, कारण की तिथं पण एक सारखाच व्ह्यू आहे, इथं पण एक सारखाच व्ह्यू आहे. ठीक आहे मित्रांनो, पटापट आपण जाऊया. फायनली मित्रांनो आपण आलोय कुंडेच्या बाहेर. या साईडला बघू शकतो पूर्ण मार्केट लागलेलं आहे. या साईडला पूर्ण कुंड आहे आपलं जिथं आपण फ्रेश झालेलो आहे. या साईडला आपण पूर्ण फ्रेश झालेलो होतो. तर फायनली आपण आता पूर्ण मार्केट म्हणजे मेला वगैरे जे काय आहे ते फिरणार होतं. काय बोलतो भाई भाई. आपण आता मस्त
मोठा फिरू मधली हे बघा मित्रांनो किती मस्त मस्त दुकानाला शॉप लागले इथं नारळाचे वगैरे सर्व देवी मातेचं सामान भेटतो इथं मित्रांनो. थोडं भरपूर मोठी जत्रा आहे तर बघूया. काही काही शॉप बंद पण झाले असतील कारण की रात्र सुद्धा झालेली आहे. या साईडला बघू शकतात पूर्ण प्रसाद वगैरे पेढे वगैरे सर्व अवेलेबल आहे. या साईडला कापूस बिपूस मातेचं सर्व सामान इथं अवेलेबल आहे मित्रांनो. खूप काही काही टेन्शन नाही इथं. हे बघा फायनली मित्रांनो आपण पोहोचलोय मंदिराजवळ. या साईडला बघू शकतात आपण मंदिराजवळ आलेलो आहे. भरपूर फिरून वगैरे झालेलं आहे आपलं. भरपूर व्ह्यू पण बघितले सुंदर सुंदर. आता बस झालं आता वाजले 8 मित्रांनो. तर फायनली आता आपण मंदिराकडे येऊन प्रसाद वगैरे घेऊया आणि घरी जाऊया मित्रांनो. कारण की भरपूर उशीर झाला आहे. आपल्याला माहीत नाही घरी जात आता किती वाजतील आपल्याला. ते फटाफट आपण इकडून प्रसाद घेऊया मित्रांनो. मित्रांनो आपण घेतला प्रसाद. या साईडला बघू शकतात सर्वजणांना घरच्यांना प्रसाद देणारे मित्रांनो म्हणून जास्त डब्बे घेतलेले. तर ठीक आहे मित्रांनो पडापडात आपली बस पण लागलेली आहे त्या साईडला. त्याच्याकडून आपण पडापट बस पकडून निघणार आहोत जायला. भरपूर अंधार पण सुद्धा झालेलं आहे या साईडला. हळूहळू लोक दुकानं बंद करत आहे बघू शकतात मित्रांनो. तर ठीक आहे पडापड आपण पण निघूया घरी जायला. भरपूर उशीर झालेला आहे. काय बोलतो बाईचं बॅगेत टाक. तर प्रसाद वगैरे सर्व आपण टाकू बॅगेत. पटापट निघूया मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला.